नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आपण पाहत आहोत द सिक्रेट या पुस्तकाचा मराठी अनुवाद. तुम्हाला हे माहीत आहे का की जगातील फक्त 1% लोकांकडे जवळजवळ 96% संपत्ती असते. तुम्हाला हा केवळ एक योगायोग असावा असं वाटतं. छे, हे तर पूर्वनियोजित आहे. त्यांना एका खास गोष्टीचं ज्ञान होतं. त्यांना एक अद्भुत रहस्य माहीत होतं. तेच रहस्य ज्याची आता तुम्हाला ओळख करून दिली जात आहे. या रहस्याचा उपयोग करून लोकांनी आपल्या जीवनात संपत्ती आकर्षित केली. जाणून बुजून, विचारपूर्वक असेल किंवा नकळत, असे लोक नेहमी संपत्ती, समृद्धी, विपुलतेचा विचार करीत असतात. इतर कोणत्याही विरोधी विचाराला ते आपल्या मनात थारा देत नाहीत. त्यांचे सर्वात प्रबळ विचार हे संपत्तीविषयकच असतात. ते फक्त संपत्तीविषयीच विचार करीत असतात. याशिवाय दुसरं काही त्यांच्या मनात येतच नाही. या गोष्टीची जाणीव त्यांना असो वा नसो, संपत्ती, समृद्धी विषयीच्या प्रबळ विचारांमुळेच संपत्ती त्यांच्याकडे आकर्षित होते. हा क्रियाशील आकर्षणाचा नियम आहे. रहस्य आणि क्रियाशील आकर्षणाचा नियम समजावून सांगण्यासाठी एक उत्तम उदाहरण तुम्ही अशा व्यक्तींना ओळखत असाल ज्यांनी मुबलक संपत्ती मिळविली किंवा घालविली, परंतु काही काळानंतर पुन्हा परत मिळविली. असं का घडलं? त्यांना हे कळलं असेल किंवा नसेलही, पण घडलं हेच की आधी त्यांचे प्रबळ विचार हे श्रीमंतीबद्दलचे होते, म्हणूनच ते श्रीमंत होण्यात सफल झाले. त्यानंतर मात्र मिळालेलं वैभव गमावलं जाण्याच्या भीतीदायक विचारांना त्यांनी मनात आसरा दिला. भीतीनं त्यांचं मन इतकं ग्रासून टाकलं की आता ते विचार अत्यंत प्रबळ झाले. आता संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं हलकं झालं आणि नुकसान होण्याच्या भीतीचं पारडं जड झालं. याच कारणानं त्यांनी धनदौलत गमाविली. एकदा वैभव गमविल्यानंतर ती भीती मनातून गायब झाली. मनातील भीती पळून गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सकारात्मक संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं जड झालं आणि वैभव परत आलं. आकर्षणाचा नियम तुमच्या विचारांनुसार क्रियाशील होतो, मग ते विचार कोणतेही कसेही असोत. समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. जॉन आसाराफ म्हणतात, आकर्षणाचा नियम समजून घेण्याचा माझ्यासाठी साधा सोपा मार्ग म्हणजे मी स्वतःला एक चुंबक समजतो आणि मग मला माहीत असतं की दुसरा चुंबक माझ्याकडे आकर्षित होईलच. तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली चुंबक आहात. तुमच्यामध्ये अशी चुंबकीय शक्ती आहे जी जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे आणि ही अगाध चुंबकीय शक्ती तुमच्या विचारांमधून प्रक्षेपित होते. बॉब डॉयल म्हणतात, आकर्षणाचा नियम मूलतः असं सांगतो की समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात. याचाच दुसरा अर्थ असा की जेव्हा तुम्ही एखादा विचार मनात आणता तेव्हा तुम्ही तशाच प्रकारच्या इतर विचारांनाही स्वतःकडे आकर्षित करता. तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षणाचा हा नियम कधी ना कधी नक्कीच अनुभवला असणार. कधी तुम्ही अशा एखाद्या गोष्टीबाबत विचार करीत असता ज्याबद्दल तुम्ही नाखुश आहात. तुम्ही या गोष्टीबद्दल जितका अधिक विचार करू लागलात तितकी ती आणखी वाईट दिसायला लागली. हे असं होतं कारण जेव्हा आपण सातत्याने एकच विचार मनात आणतो तेव्हा आकर्षणाचा नियम ताबडतोब त्याच्यासारखेच दुसरे विचार तुमच्याकडे खेचू लागतो. काही मिनिटातच तुमच्या डोक्यात इतके सारे एकसारखे दुःखद विचार जमा होतात की परिस्थिती पूर्वीपेक्षाही वाईट दिसू लागते. तुम्ही या गोष्टीबाबत जितका अधिक विचार करू लागाल तितके अधिक अस्वस्थ व्हाल, त्रासून जाल. पहा, कधी असेही झालं असेल तुम्हाला समविचारांना आकर्षित केले जाण्याचा खाली दिलेला अनुभव आला असेल. तुम्ही एखादं गाणं ऐकता आणि मग ते गाणं डोक्यातून निघत नाही. हे गाणं पुन्हा पुन्हा तुमच्या मनात घुमत राहतं. तुम्हाला जाणवलंही नसेल की जेव्हा तुम्ही ते गाणं ऐकत होतात तेव्हा तुम्ही त्यावर तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. असं केल्यामुळे तुम्ही त्या गाण्याबद्दलचे अधिक समविचार अत्यंत प्रबळ सामर्थ्याने
जोरदारपणे आकर्षित केले. पुन्हा 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 पुन्हा. जॉन असाराफ म्हणतात, माणूस म्हणून आपलं काम हे की जे विचार आपल्याला हवेत तेच मनात धरून ठेवणं. तुम्हाला नेमकं काय हवंय हे मनात अगदी स्पष्टपणे ठरवा. असं करून तुम्ही विश्वातील महान नियमांपैकी एक क्रियाशील करता. आकर्षणाचा नियम. तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक विचार करता तसेच बनता. तुम्ही ज्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल सर्वाधिक विचार करता ती तुमच्याकडे खेचून घेता, आकर्षित करता. तुमचं वर्तमान जीवन, सध्याचं आत्ताचं जीवन हे तुमच्या भूतकाळातील विचारांचं प्रतिबिंब आहे. यात तुमच्यापाशी असलेल्या सर्व चांगल्या गोष्टी सामील आहेत, तशा वाईटही. तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक विचार करता ती गोष्ट तुम्ही स्वतःकडे आकर्षित करता. त्या अर्थी तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राबाबत काय विचार आहेत हे तुम्हाला अगदी सहजच कळेल, कारण तेच तर तुम्ही अनुभवत आहात. तुमच्या त्या विचारांनाच आलेलं हे अस्तित्व आहे, फक्त आत्तापर्यंत. कारण आता तुम्ही रहस्य जाणून घेण्यास सुरुवात केली आहे आणि या ज्ञानानं तुम्ही तुम्हाला हवा तसा बदल, परिवर्तन जीवनात आणू शकता. कोणतीही गोष्ट बदलू शकता. बॉब प्रॉक्टर. जी गोष्ट तुम्ही तुमच्या मनःचक्षूंनी पाहता ती तुमच्या हातात येणार असते. तुम्हाला जे हवं त्याबद्दल विचार करा, तो तुमचा प्रबळ विचार बनवा आणि ती गोष्ट जरूर तुमच्या जीवनात प्रकट होईल. माईक डुली म्हणतात, थोडक्यात हा सिद्धांत 3 सोप्या शब्दात सांगणं सहज शक्य आहे. विचार वस्तू बनतात आणि विचारांनाच अस्तित्व येतं. याच सामर्थ्यशाली सिद्धांतामुळं तुमच्या विचारांना तुमच्या जीवनात अस्तित्व आलं. विचार वस्तू बनले हे तत्त्व स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत राहा. तुमच्या मनात, अंतर्मनात ते सतत झिरपत राहू दे. तुमचे विचारच साकार झाले. जॉन असारोफ म्हणतात, बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की प्रत्येक विचाराला देखील एक फ्रिक्वेन्सी असते. आपण विचार मोजू शकतो आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी सातत्याने पुन्हा पुन्हा विचार मनात आणत असता, नवी कोरी गाडी, जरूर असलेली रक्कम, पैसा, तुम्हाला हवा तसा जीवनसाथी मिळणं याची कल्पनाचित्र मनात उभी करता, त्यावेळी तुम्ही त्या विचाराची विशिष्ट फ्रिक्वेन्सी सतत प्रक्षेपित करीत असता. डॉक्टर जो विटाल म्हणतात, विचार चुंबकीय संकेत प्रक्षेपित करतात जे ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित करतात. प्रबळ विचार किंवा मानसिक दृष्टिकोन हा चुंबक होय. नियम असा आहे की समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. परिणामस्वरूप मानसिक दृष्टिकोन हा नेहमी आपल्या गुणधर्मांना अनुरूप अशी परिस्थिती आकर्षित करतो, असं चार्ल्स हॅनेल म्हणतात. विचारांमध्ये चुंबकीय आकर्षण शक्ती असते आणि प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा तुम्ही मनात एखादा विचार आणता तेव्हा तो विचार प्रक्षेपित होऊन ब्रह्मांडात पसरतो आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी आकर्षित करतो. पाठविलेली प्रत्येक गोष्ट उगम स्रोताकडे परत येते आणि तो उगम स्रोत म्हणजे तुम्ही स्वतः आहात. याबाबत अशाही पद्धतीने विचार करून पहा. आपल्याला माहीत आहे की एखाद्या टेलिव्हिजन स्टेशनचा ट्रान्समिशन टॉवर एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर प्रसारण करतो, जी तुमच्या टेलिव्हिजनवरील प्रतिमांमध्ये बदलली जाते. आपल्यापैकी बहुतेकांना हे सगळं नेमकं कसं होतं असेल किंवा कसं होतं हे नसेल कळत, पण आपल्याला एवढं तरी नक्कीच माहिती असतं की प्रत्येक चॅनलची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते आणि जेव्हा आपण त्या फ्रिक्वेन्सीवर आपला टेलिव्हिजन ट्यून करतो तेव्हा त्या चॅनलची चित्रमालिका आपल्याला दिसू लागते. आपण एखादं विशिष्ट चॅनल लावतो म्हणजेच त्या चॅनलच्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीची निवड करतो आणि त्या चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या प्रतिमा आपल्याला मिळू शकतात. आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमा किंवा चित्र हवी असतील तर आपण चॅनल बदलतो आणि आपला टीव्ही दुसऱ्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून करतो. तुम्ही स्वतः एक मानवीय ट्रान्समिशन टॉवर आहात आणि तुम्ही या पृथ्वीवरील कोणत्याही टीव्ही टॉवरपेक्षा अधिक शक्तिशाली आहात. तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली ट्रान्समिशन टॉवर आहात. तुम्ही जे ट्रान्समिशन
किंवा प्रक्षेपण करता तेच तुमचं जीवन, तुमचं जग साकारतं. तुम्ही जी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता ती सर्व दूर पसरते, शहराशहरातून, देशाविदेशांपलीकडे, जगभर. एवढंच नव्हे तर त्याही पलीकडे जाऊन विश्वापार पसरते, संपूर्ण ब्रह्मांडात घुमू लागते. आणि ही फ्रिक्वेन्सी तुम्ही आपल्या विचारांनी प्रक्षेपित, प्रसारित करीत असता. जी चित्र तुम्हाला विचारांच्या प्रक्षेपणामुळे मिळतात ती तुमच्या TV स्क्रीनवर नसतात, तर ती साकारतात तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनात साकारत असतात. तुमचे विचार जी फ्रिक्वेन्सी निर्माण करतात त्या फ्रिक्वेन्सीशी जुळणाऱ्या समान गोष्टी आकर्षित करतात आणि मग ते विचार पुन्हा परत येतात तुमच्या जीवनातील घटित बनून. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील घटित किंवा काहीही बदलायचं असेल तर फक्त चॅनल बदला, फ्रिक्वेन्सी बदला, तुमच्या विचारात बदल करून. आजच्या भागात इथेच थांबूयात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.